आणि ह्या मिरवणुकीच्या मार्गावर कुठलीही मशीद नव्हती, पंजाब तालमी नव्हती. एक ब्राह्मण कुटुंबानं तालमीसाठी जागा त्या काळात दिली होती, पण ती कालांतराने ती तालीम होण्याऐवजी त्या ठिकाणी मशीद तयार झाली आणि मशीदचं रूपांतर असं स्वरूप झालं. आणि त्यामुळं की त्या मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या मंडळाला हलक्या वजनच बंदी आणली. त्याच विरा पाटील आणि बलशेट्टी यांनी कोर्टात केस घालून तो हक्क पुन्हा आपल्याला मिळवून दिला. म्हणून ते असे होतं. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज आपण बघतोय ना की मंडळ पुढं कोण नसतं, 22 मंडळ असतात, पण इकडं पाठीमागा पंजाब समोर असलेलं मंडळ पूर्ण दत्त चौकापर्यंत माने चौकापर्यंत पॅक झालेलं असतं. मी सगळ्याला विनंती करतो, पंजाब तालमी समोर बघणारे कोण असेल, एक 100-200 पोलिस आणि आपले 4-5-25 कार्यकर्ते, पण बाळवेसमध्ये अनेक कुटुंब, त्या परिसरात आलेले सगळे कुटुंब, महिला सहित आपल्या भगिनी सहित लेकरा बाळासहित तिथं आपली मिरवणूक बघण्यासाठी थांबले जाते. आणि पुढं काय होतं, तिथं थांबल्यामुळं विलंब होतोय. विलंब झाल्यानंतर 12 वाजता आणि आपला मानाचा आजोबा गणपती 12 वाजता पास होत नाही. आपली एक धारणा असती मध्यवर्तीची की कसल्याही परिस्थितीमध्ये वाद्य वाजून मानाचा आजोबा गणपती तिथनं पास व्हायला पाहिजे, पण ती होत नाही परिस्थिती. आम्हाला देखील वाईट वाटते.